आज आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन हा चॅप्टर पाहणार आहोत. तर वी गेट द सोल्यूशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इन 3 वेज. फर्स्ट बाय फॅक्टरायझेशन मेथड, सेकंड बाय फॉर्म्युला मेथड आणि थर्ड वन इज बाय कंप्लीट स्क्वेअर मेथड. ओके, या तिन्ही पद्धतीने आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्यूशन कशा पद्धतीने निघतं ते आपण पाहणार आहोत. स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज ax स्क्वेअर प्लस bx प्लस c, बट देअर इज वन कंडिशन, a इज मस्ट बी नॉट इक्वल टू 0. म्हणजे a हा 0 नसला पाहिजे तरच त्याला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणू शकतो. ओके, नाव फर्स्ट वे टू फाइंड आउट द सोल्यूशन इज बाय फॅक्टरायझेशन मेथड. ओके, तर या फॅक्टरायझेशन मेथडमध्ये काय करतात, काय पद्धतीने आपण सोल्यूशन फाइंड आउट करणार आहोत तर ते आपण पाहणार आहोत बाय एक्झाम्पल. तर मी डायरेक्ट एक्झाम्पल घेऊ आपण. एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 8 इज इक्वल टू 0. तर हे जे एक्झाम्पल आहे ते कशा पद्धतीने सॉल्व करायचं. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, जो कॉन्स्टंट आहे त्या कॉन्स्टंटचे फॅक्टर असे पाडायचे आहेत की त्याचं मल्टिप्लिकेशन 8 आलं पाहिजे आणि जे ॲडिशन आहे तो मिडल नंबर आला पाहिजे. ओके, 4 2 8. जर याची ॲडिशन केली तर तुमची 6 येणार आहे आणि जर मल्टिप्लिकेशन केलं तर ते 8 येणार आहे. तर हा जो 6 आहे तो या दोन फॅक्टर्सला फॅक्टर म्हणतात, या दोन फॅक्टर्सनी रिप्लेस करायचा. एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 2x प्लस 8. नाव यू सी 4x प्लस 2x इज इक्वल टू 6x. ओके, आता आपल्याला पेअर पडायचे दोन जोड्या. ओके, याच्यातून कोणता कॉमन पार्ट निघू शकतो, एक्स ब्रॅकेट एक्स प्लस 4 प्लस या दोन्हीमधून कोणता कॉमन पार्ट निघेल, 2 टू गेट कॉमन. इथं ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस 4. इथं तुम्हाला हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट हा सेम आला पाहिजे. कंडिशन इथं काय आहे, हे दोन्ही ब्रॅकेट सेम असलेच पाहिजेत. ओके, आता जे ब्रॅकेट रिपीट झालेले आहे ते ब्रॅकेट एकदा घ्यायचे एक्स प्लस 4 आणि जे कॉमन काढलेलं आहे त्याचा एक ब्रॅकेट करायचा एक्स प्लस 2 इज इक्वल टू 0. नाव फर्स्ट ब्रॅकेट इज इक्वल टू 0 अँड सेकंड ब्रॅकेट इज ऑल्सो इज इक्वल टू 0. एक्स इज इक्वल टू -4 अँड एक्स इज इक्वल टू -2. देन सोल्यूशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज -4, -2. ओके, आय विल टेक अनदर एक्झाम्पल. नंबर 2, एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस 9 इज इक्वल टू 0. सेम या ठिकाणी तुम्हाला 9चे असे फॅक्टर काढायचे आहेत ज्याचं मल्टिप्लिकेशन 9 आलं पाहिजे आणि जे ॲडिशन आहे ती काय आली पाहिजे, मिडल नंबर म्हणजे 10 आली पाहिजे. ओके, 9 1 जा 9, बेरीज केली तर 10 येते, गुणाकार केला तर 9 येतो. ओके, नाव रिप्लेस दॅट 10 बाय कशाने रिप्लेस करायचे, 9 and 1. एक्स स्क्वेअर प्लस 9x प्लस 1x प्लस 9 इज इक्वल टू 0. सेम जोड्या पडायच्या आहेत दोन, याच्यातून काय कॉमन पार्ट निघेल, एक्स प्लस 9 ब्रॅकेटमध्ये राहिला, याच्यातून काही कॉमन निघणार नाही म्हणून आपण 1 कॉमन घेऊ, एक्स प्लस 9. लक्षात ठेवायचं हा ब्रॅकेट इथं रिपीट झाला पाहिजे. ब्रॅकेट रिपीट झाला, येस. नाव जो ब्रॅकेट रिपीट झाला आहे तो आधी घ्यायचा, त्याच्यानंतर जे काही तुम्ही कॉमन काढलेले आहेत ते घ्यायचे आहे. नाव फर्स्ट ब्रॅकेट तुम्हाला माहिती इज इक्वल टू 0 घ्यायचा आणि दुसरा ब्रॅकेट इज इक्वल टू ऑल्सो 0. एक्स इज इक्वल टू -9 अँड एक्स इज इक्वल टू -1 अँड सोल्यूशन इज -9 -1. ओके, आय विल टेक अनदर एक्झाम्पल. एक्स स्क्वेअर प्लस 2x -8 इज इक्वल टू 0. सेम या ठिकाणी 8चे तुम्हाला असे फॅक्टर पडायचे आहेत ज्याची की मल्टिप्लिकेशन -8 आलं पाहिजे आणि जी ॲडिशन आहे ती +2 आली पाहिजे. ओके, तर मायनस येण्यासाठी तुम्हाला कोणत्याही एका फॅक्टरला तुम्ही निगेटिव्ह साईन देऊ शकता. पहिल्यांदा फॅक्टर पडू आपण 4 × 2, पण या ठिकाणी जी ॲडिशन आहे ते +2 आहे, त्याच्यामुळे मोठ्या संख्येला तुम्हाला प्लस साईन द्यावं लागेल आणि छोट्या संख्येला तुम्हाला मायनस साईन द्यावं लागेल, कारण की बेरजेचं जे काही नंबर आहे, जे काही ॲडिशन केल्यानंतर जो नंबर येणार त्या नंबरला प्लस साईन असल्यामुळे मोठ्या संख्येला तुम्हाला प्लस साईन द्यावं लागेल. ओके, 4 × -2 इज -8 अँड 4 -2 इज इक्वल टू +2. ओके, नाव रिप्लेस दॅट 2 बाय 4 and -2. एक्स स्क्वेअर plus 4x minus 2x minus 8 is equal to 0. Now take common, x is common in bracket x plus 4 and by here which one is common, -2, because this bracket will be repeat. x plus 4 is equal to 0. Now जो bracket repeat आहे तो एकदा घ्यायचा आणि जो common part आहे तो एकदा घ्यायचा. And first bracket is equal to 0 and second bracket is equal to 0. x is equal to -4 and x is equal to +2. Now solution is -4 + 2.